नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर आज आहे आमच्या शेजारील वेती या गावची जत्रा। तर मी चाललो आहे त्या जत्रेला। या जत्रेला दरवर्षी येणारा एखादा व्यक्ती जर आला नसेल तर हा व्हिडिओ नक्की पहा, कारण या व्हिडिओमध्ये मी पूर्ण जत्रा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। तर सर्वप्रथम आम्ही चाललो आहे आमच्या मावशीकडे। माझी मावशी राहते वेती नमसवाडीमध्ये। तर चला तर पहिली जाऊया आमच्या मावशीकडे। तर मी आता पोचलेलो आहे मावशीच्या घरी। हे तुम्ही मावशीचं घर पाहू शकता। आणि हा आहे मावशीचा मुलगा शुभम। हे आहेत मावशी शशिकांत देऊलकर। आणि ही माझी मावशी। तर आता आम्ही जाणार आहोत देवळाकडे। तर चला तर फायनली आम्ही आलो आहोत जत्रेच्या ठिकाणी। हे तुम्ही मंदिर पाहू शकता, अतिशय सुंदररित्या डिझाईन केलं आहे। तर इथे पार्किंगची सोयसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली होती। तर फायनली आम्ही गाडी इथे ठेवून चाललो मंदिरात। या जत्रेला मंदिराच्या सभोवताली बरीचशी दुकानं होती। खाद्याची असो, खेळण्यांची असो, भांड्यांची असो, किंवा एखादं हॉटेल असो, तसेच फुलं केळी विकणाऱ्यांची दुकानं असो, अशा बरीचशी दुकानं इथे तुम्हाला पाहायला भेटतील। तर इथे केळी, अगरबत्ती आणि फुलं घेऊन आम्ही आता चाललोय मंदिरात। या मंदिरात मुख्य दोन मूर्त्या आहेत। एक म्हणजे श्रीदेवी पूर्वेची आणि दुसरी म्हणजे श्री देव कलनाथ, म्हणजे त्याला श्रीदेव कलेश्वर असेही म्हटले जाते। देवळात अतिशय सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे। तुम्ही इथे पाहू शकता, अतिशय सुंदररित्या नक्षी इथे कोरलेले आहेत। Thank you.
तर आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहे जत्रा फिरायला. गेल्या 2-3 वर्षापासून या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम चालू आहे. मला तर या मंदिराची डिझाईन अतिशय आवडली आहे. जत्रेसाठी केलेली लाइटिंगसुद्धा अतिशय सुंदर दिसत होती. कोकणातील जत्रा म्हटलं की तिथे एक परंपरा आहे, ती म्हणजे दशावतारी नाटकाची. इथे सुद्धा एक दशावतारी नाटक होणार होतं. तर याच जत्रेत माझा एक मित्र देवीदास पाटकर याचे सुद्धा दुकान होतं. तर मी सुद्धा त्याचा एक छोटासा व्हिडिओ इथे काढला आहे. लहान मुलांच्या आकर्षणासाठी इथे छोटे छोटे खेळ सुद्धा आहेत. घसरगुंडी आहे. त्यानंतर आम्ही खाल्ले गोबी मंचुरियन. तर इथे बरीचशी खेळणी होती. तर मावशीने गणेशला घेऊन दिला एक बॉल. तर या जत्रेत लोटांगणाचाही कार्यक्रम असतो. तर तुम्ही आता इथून पुढे पाहू शकता. लोटांगणाला आता थोड्या वेळात सुरू होणार आहे.
सर्वात पुढे ढोल, त्याच्यानंतर लोटांगण घालणाऱ्या मंडळी आणि त्याच्यानंतर तरंगकाठी अशा पद्धतीच्या सिक्वेन्समध्ये सर्व मंडळी ही मंदिराची एक चक्कर मारेल. तर दशावतारी कलाकारांनी आपल्या मेकअपची सुरुवात केली होती. चला बाय. तर शुभम सोबत त्याची मित्रमंडळी सुद्धा इथे उपस्थित होती. तर रात्रीचे वाजले होते 12:30 आणि माझ्यासोबत होता गणेश आणि गणेशला येऊ लागली झोप. त्यामुळे आम्ही लगेच मंदिरातून घरी जाण्यास निघालो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतर लोकांपर्यंत शेअर पण करा. काही तुमच्या सूचना असेल तर खाली कमेंट पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. थँक्यू.